आपण आज आहोत मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरती आहोत. ज्या मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर अजितदादा पवार यांचं कार्यालय आहे, त्या मजल्यावर आपण आहोत. रोज सकाळी 7 वाजल्यापासून ह्या मंत्रालयाच्या जो जो मंत्रालयाचा अजितदादा पवार यांचा जो कार्यालय आहे, तिथं फायलिंगचा ढिगारा असायचा, कार्यकर्त्यांची सतत ये-जा असायची. आज ते जो मंत्रालयाचा तो जो विभाग आहे, तो जे कार्यालय आहे, आज पूर्णपणे शांत झालेला आहे. आपण मंत्रालयाचा हा मंत्रालयाचा परिसर पाहू शकता. फक्त नेमकी काय कर्मचारी आहेत तेच आपल्याला दिसतील. बाकीचे जे कोण जो नेहमीची वर्दळ असते ती आज कुठेही दिसत नाही. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या ऑफिस बाहेर आज आपल्याला फक्त ह्या आपण आतमध्ये माझ्या कॅमेराला विनंती करेल, आपण आतमध्ये जाऊन बघू. आतमध्ये फक्त रिकाम्या खुर्च्या आहेत. स्तब्ध झालेले कर्मचारी आहेत. अशी परिस्थिती ओसरलेली आहे. खरं तर कर्मचारी वर्ग राजदादा पवार असताना सकाळी 5 वाजल्यापासूनच मंत्रालयात असं कामाचा झपाटा असायचा. प्रशासकीय वाघ म्हणून त्यांचे अनंत विलीन झालेले आहे. त्यांनी आपल्या शब्दाने आणि शिस्तीने 3 ते 4 दशके राजकारण गाजवलेले आहे. त्या अजितदादांच्या निधनाने राज्यातील राजकारणातील एक झंझावात पर्व आज कायमचं थांबलेलं आहे. आपण जर त्यांचं राजकीय कारकिर्दी बघितलं तर 1991 मध्ये पहिल्यांदा बारामतीमधून खासदार म्हणून निवडून आले. मात्र काका शरद पवार यांच्यासाठी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये 8 वेळा विक्रमी मताने विजयी झालेले आहे. त्यांनी आपला जो बारामतीचा गड आहे तो कायम राखलेला आहे. महाराष्ट्रातील जो इतिहास आता महाराष्ट्रातील जो इतिहासात ते सर्वाधिक 6 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले शपथ घेऊन एकमेव नेते म्हणून आहे. अर्थ आणि नियोजन आणि जलसंपदा यासाठी महत्वाची खाती सांभाळायला प्रशासकीय त्यांनी जबरदस्त अशी त्यांची पकड होती. असा नेता होणार नाही असं एखादे जे कर्मचारी आहे, जे सतत इथे येणारे जो कार्यकर्ता आहे तो बोलत आहे. शिवाजी काळेसोबत मी धीरज गुलाब, टॉप न्यूज मराठी, मुंबई. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.